नमस्ते। आज आपण भेटत आहोत आपल्या दीपक नागे काकांना। दीपक काका आपल्याकडे थेरपीला 15 दिवसापासून येतात आहेत मॉम हेल्थ केअर माणगावमध्ये। आपण 15 दिवसामध्ये त्यांना काय अनुभव आला थेरपी घेण्याचा आणि थेरपी पूर्वी त्यांना काय त्रास होत होता ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ। नमस्ते काका। नमस्ते काका, तुम्ही थेरपीला 15 दिवसापूर्वी आले होते थेरपीला। थेरपी घेण्याआधी तुम्हाला काय त्रास होता? मला थेरपी घेण्याआधी माझ्या हातापायाला मुंग्या यायच्या। मुंग्या येत होत्या पूर्ण म्हणजे रात्री झोपलो सकाळी उठताना माझे हातपाय सून पडायचे एकदम। ओके। त्यानंतर पोट एकदम घट्ट वाटायचं एकदम। ते कशामुळे होत होतं तुम्हाला? हा, कशामुळे तुम्हाला हा त्रास होत होता? ऍसिडिटीमुळे। ऍसिडिटीमुळे। आणि हातापायाला मुंग्या कशामुळे येत होते? जास्त लोड असा स्टिअरिंग वगैरे धरली ओके। की जास्त हे व्हायचं। म्हणजे तुम्ही वीक आतून तुम्ही वीक असल्यामुळे तुमच्या मिसेसशी माझं बोलणं झालं होतं, त्यांच्याकडनं मला कळलं की 1 वर्षापूर्वी तुम्ही खूपच जास्त आजारी पडले होते आणि खूप तुम्ही दवाखाना केला, औषध गोळ्या खाल्ले होते, तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये विकनेस आला होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होत होता। आता तुम्ही थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला अनुभव काय आलाय? मी आता थेरपीला 15 दिवस झाले येऊन, त्याच्यानंतर मला थेरपी सुरू झाल्याच्या नंतर मला एकदम असं म्हणजे हातापायाच्या मुंग्याच गायब झाल्या। हे किती दिवसात तुम्हाला अनुभव मिळाला? 8 दिवसात। 8 दिवसात। 8व्या दिवशी पूर्ण म्हणजे 8व्या दिवशी काकांच्या हातापायाला ज्या मुंग्या येत होत्या त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत। त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय अनुभव आलाय? 15 दिवसात वजन 3 किलो कमी झालं माझं। 15 दिवसामध्ये काकांचं जे आहे 3 किलो वजन कमी झालं। न डाएट करता न काय हे करता, एक्सरसाइज करता। काकांचं सांगणं आहे नो डाएट नो एक्सरसाइज, तरी सुद्धा फक्त थेरपीमुळे, मॉम मॅटच्या थेरपीमुळे काकांचं जे आहे 3 किलो वजन कमी झालंय। पोट इतका वाढलेला तो पण कमी झाला। त्यामुळे आता मी ज्या लोकांबरोबर जातो ते बोलतात तुझी तब्येत अशी कशी काय झाली? मी काही डाएट नाही करत, काही नाही। मी मॉम हेल्थ केअरला जाऊन थेरपी घेतो, मला हे अनुभव आलेला आहे। काकांचं सांगणं आहे खरंच आज पहिले जी लोक त्यांना बघत होती तर त्यांना असं वाटत होतं की काकांचं पोट पुढे आहे किंवा अनएनर्जेटिक दिसायचे, पण आज त्याच लोकांमध्ये जेव्हा ते जातात तर लोक त्यांना विचारतात की बाबा रे तू काय करतोयस, तुझ्या शरीरामध्ये हा कसा काय बदल आलेला आहे? तर बाबा त्यांना सांगतात की मी मॉम हेल्थ केअर मध्ये जातो। मॉम हेल्थ केअर मध्ये तुम्ही कशाची थेरपी घेता? मी मॉम मॅटची थेरपी घेतो। त्यामुळे मला एकदम शरीराला म्हणजे ही जी कंबर पण दुखत होती ती पण बंद झाली। ती पण बंद झाली, अजिबात काय त्रास नाही कसला। ओके। मग तुम्हाला मॉम हेल्थ केअर कसं वाटतंय? एकदम भारी, एकदम भारी, लय भारी वाटतंय? लय भारी, लय भारी। काकांचं सांगणं आहे की मॉम हेल्थ केअर त्यांना खूप छान वाटतंय आणि थेरपी घेऊन तुम्ही खरंच खुश आहात, मनापासून खुश आहे। आज तुम्हाला खरंच थेरपी घेतल्यानंतर हा अनुभव आलाय, तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? मी असं सांगेन की कोणी हॉस्पिटलमध्ये न जाता मॉम हेल्थ केअरला या, तिथं आपली थेरपी घ्या। तिथं तुम्हाला थेरपी घेतल्यावर अनुभव येईल की आपल्या शरीरावर जो परिणाम आहे तो पूर्ण बरा होतोय। ओके, म्हणजे फायदा 101% होतोय। आपल्याला हा जो फायदा मिळालेला आहे तो आपल्या थेरपीमुळे मिळालेला आहे। इथे आपण दवा गोळी इंजेक्शन न देता फक्त थेरपीने आपल्या शरीरामध्ये फायदा बघू शकतात। तर तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते की काकांनी जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभव तुम्ही सर्वजण इथे येऊन घेऊ शकता आणि मॉम मॅटची थेरपी आपल्या घरातल्या हर एक सदस्याला देऊ शकता। थँक्यू। मॉम हेल्थ केअर लय भारी।